रोज रोज माग माग दुरून तुला बघणं, दिन रात राणी माझ तुझ्यासाठी जगणं. रोज रोज माग माग दुरून तुला बघणं, दिन रात राणी माझ तुझ्यासाठी जगणं. देवाकडं मागतो या एकच मागणं, देवाकडं मागतो या एकच मागणं. करतो या नखरातीचा घाम, देवा नवसाला पाव हा केला धाव माझा, लय दिवसाचा पसला डाव. देवा नवसाला पाव हा केला धाव माझा, लय दिवसाचा पसला डाव. नमस्कार. आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यशघाट ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि त्याचबरोबर जसं आजचा जो हा ब्लॉग आहे हा एक खूप वेगळा आहे, कारण जो माझा अगदी खास मित्र आहे म्हणजे सर्वेश सांडवे, हा एक माझा जुना आणि अगदी खास मित्र आहे. आणि आज त्याचं म्युझिक लॉन्च आहे. तर जे म्युझिक लॉन्च आहे ते होणार आहे दादरला. तर तसंच आज आपण आलेलो आहे दादरला इकडे म्युझिक लॉन्चसाठी. म्हणजे दादरचं जे कार्निवल आहे ते इव्हेंट आहे आणि तिथे त्याचं स्क्रीनिंग होणार आहे. आणि जे माझे आणि तुमच्या सर्वांचे लाडकेच कलाकार म्हणजेच एक तर आपला जगदीश जोरे आणि दुसऱ्या मॅम ज्या आहेत म्हणजे सानिका मोजर. तर ह्या दोघांचं या गाण्यामध्ये, आणि जे गाण्याचं नाव आहे ते तर मी सुरुवातीला रिव्हील केलंच आहे, तुम्ही बघितलंच असेल आणि थंबनेलवरून सुद्धा तुम्हाला लोकांना कळालेलंच असेल. तर तसंच आत्ता मी जास्त काही बोलत नाही, आपण लवकरात लवकर जाऊया आत, सर्वेशला भेटूया, अख्ख्या टीमशी बोलूया आणि जो सगळ्यात आपले दोघांचे जे लाडके आहेत म्हणजे तुमचे देखील आणि माझा देखील, जगदीश आणि सानिका, त्यांचे देखील दोन शब्द ऐकूया. आता न वेळ घालवता पटापट जाऊ आत. आणि त्याचबरोबर जरा तुम्ही नक्की ह्या चॅनलवर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तोपर्यंत भेटू आत. तर चला, ते आता आपलं स्क्रीनिंग होणार आहे, त्यासाठी आता आपण आत जाऊया. या रोज रोज माग माग दुरून तुला बघणं, दिन रात राणी माझ तुझ्यासाठी जगणं. रोज रोज माग माग दुरून तुला बघणं, दिन रात राणी माझ तुझ्यासाठी जगणं. देवाकडं मागतो या, देवाकडं मागतो या एकच मागणं. करतो या नखरातीचा घाम, चालू आहे दगदग वाढते. अभिनेत्री जी आहे हा केला धाव माझा, लय दिवसाचा फसला डाव. नाही तिला पाहिल्याशिवाय रात्रीची झोप मला लागत नाही. हो करमत नाही तिला पाहिल्याशिवाय रात्रीची झोप मला लागत नाही. दिसाया क्यूट भारी फिदा मी तिच्यावर. हाय नमस्कार, कसे आहेत सगळेजण? दादरकर आवाज नाही येते, कसे आहात? बघितला टीचर कसा मस्त आहे ना. तर आजच देवा नवसाला पाव हा गाणं रिलीज झालेलं आहे सप्तपूर चॅनल इथे. तर 4 वाजता रिलीज झालं आहे. तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही बघा, सप्तपूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर सगळ्यांनी एक रील बनवा. आणि आपले जे स्टारकास्ट आहेत जगदीश जोरे, तुम्ही यांना खूप अनेक गाण्यातून बघितलं असेल. 35+ गाणी केली आहेत त्यांनी जगदीशने.
आणि सानिकाने सुद्धा एक सिरियल केली कलर्स मराठीला, लय आवडतेस तू सिरियलमध्ये होती. त्याच्यानंतर आता स्टार प्रवाहला नुसती सिरियल चालू आहे नशिबवान. तर असं आमचं एक प्रोडक्शन आहे. आणि त्याच्यानंतर आमचे टीम मॅनेजर विकास मोजर सर आणि आमचे लाडके कोरिओग्राफर सगळे तुम्ही ओळखतात ते म्हणजे सौरभ कांबळे. अशी आमची छोटीशी टीम आहे आणि गाणं रिलीज झालेलं आहे. आणि लवकरात लवकर सप्तसूर चॅनलला जाऊन बघा, लाईक करा, शेअर करा आणि आवडलंच तर आम्हाला टॅग सुद्धा करा. धन्यवाद. निळा शार डोळ तिचा गुलाबाचं ओठ, गोरी गोरी काय जसं तांदळाचं पीठ, जण तो जीव कुणी जवाब. असं मी तुम्हाला पहिलं इथे सुरुवातीला येताना जसं म्हणालेलो की आज आपण चाललो एका सॉन्गच्या प्रमोशनसाठी म्हणजे लॉन्चसाठी, आणि ते माझं आहे माझ्या खास मित्राचं म्हणजे सर्वेश सांडवे. तर आत्ता बऱ्यापैकी तुम्ही बघितलं तर असेल लॉन्चिंग वगैरे टीजर वगैरे सगळं काही दाखवलं आहे. आणि त्याचबरोबर त्या सॉन्गचे जे मेन लीड होते म्हणजेच आपला सर्वांचा लाडका जगदीश आणि तुमच्या सर्वांची लाडकीसुद्धा आणि माझीसुद्धा म्हणजे सानिका मॅम. तर आता ह्या दोघांना देखील आपण बघितलं. तसंच आता आपण माझ्या मित्राकडे येऊ, थोडं त्याच्या ऐकून त्याचं काय 2 शब्द आहेत ते या. सर जरा 2 मिनटं इकडे. तर सर्वप्रथम म्हणजे तुझं स्वागत आहे आमच्या यश घाग ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि त्याचबरोबर माझी आणि जी सर्वेशची जी अगदी खास आणि मस्त अशी मैत्री बोलू शकता खूप आधीपासून, जास्तच आम्ही जवळचे मित्र आहेत. हो कधीतरी आम्ही एकमेकांना आठवण काढतो. येस, वर्षातनं फोन तर उचलतच नाही म्हणा, वर्षातनं भेटतो तो आणि आलाय तो प्रमोशनला, मला चांगलं वाटतंय. पण त्यासाठी मी खरं सर्वेचे आभार मानेन की त्यांनी मला आणि माझ्या या व्ह्युअर्सना ही संधी दिली की प्रमोशनला येऊन दाखवण्याकरता. तसंच आता आपण सर्वेशला देखील 2 शब्द विचारू. तर तू आमच्या व्ह्युअर्सला 2 शब्द काय सांगशील की प्रमोशन कसं झालं, किंवा सॉन्गचा कॉन्सेप्ट वगैरे, किंवा तुझा हा डिरेक्टर या लाईनीमधला प्रवास, किंवा जे तुझं हे 4थं सॉन्ग आहे आता, तर ह्या वाटचाल्याबद्दल 2 शब्द काय सांगशील? पहिले तर धन्यवाद. आणि मी खूप आनंदी आहे की माझं हे देवा नवसाला पाव हे फायनली आलं आहे. देवाला मागणी घातलेली आणि देवासारखं तो गाणं आले, आणि ते पण आपल्या लाडक्या चॅनलवरती, तेच म्हणजे सप्तसूर म्युझिकवरती. हे आपल्या हक्काचं मराठी चॅनल आहे. तर लवकरच जा सप्तसूर म्युझिकला जाऊन बघा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा. हो. आणि त्याच्यानंतर प्रमोशन तर एकदम दमदार झालेलं आहे. तू बघितलंच असेल, तुम्हाला बघायला भेटेल. झलक देखील बघितलीच असणार सुरुवातीला. येस येस येस. आणि खरं सांगायचं गेलं तर मी या गाण्यासाठी आहे ना 1.5 वर्ष थांबलो आहे. 1.5 वर्षानंतर हे गाणं मी केलं आहे. म्हणजे भाईचे कष्ट किंवा श्रम म्हणू शकता तुम्ही थोडक्यात. म्हणजे 1.5 वर्षानंतर थांबायचं कारण हे असं आहे की कारण की माझ्याकडे गाणं आलं होतं. मला या गाण्याचे जे लिहिलं आहेत ज्यांनी, अविनाश पाटील यांनी गाणं मला अगोदरच दिलं होतं. पण माझ्याकडे चांगला म्युझिक प्रोड्युसर नव्हता आणि निर्मातेसुद्धा नव्हते. त्याच्यामुळे मी 2 म्युझिक प्रोड्युसर बदललेत. त्याच्यानंतर मला जाऊन हा ऋषी बी नावाचा व्यक्ती भेटला आणि गाणं त्यांनी अप्रतिम करून टाकलं आहे. त्या अप्रतिमच्या मागे, सगळ्यांचं कष्टांच्या मागे फक्त एकाचंच हात आहे, ते म्हणजे साईनाथ राजाध्यक्ष सर. त्यांच्याकडे फक्त मी एकदाच, यश तुला माहिती नसेल, ते सर एवढी चांगले आहेत की सगळ्यांना माहिती असेल. फक्त मी त्यांना एक कॉल लावला सरांना आणि एका कॉलवरती सरांनी मला डायरेक्ट ऑफिसला बोलवलं आणि आपण गाणं फायनल केलं आहे. ते अक्षरशः मी सरांना फक्त एवढं सांगितलं की सर माझ्याकडे एक गाणं आहे, ते मला करायचं आहे. सर म्हणाले उद्या ऑफिसला ये आणि आपण करू. सरांनी ऐकलं आणि लगेच फायनल केलं आणि ते आता तुमच्या भेटीला समोरच आलं आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तू आणि तुझी संपूर्ण व्ह्युअर्स टीम की आपल्या चॅनलला जाऊन लवकरात लवकर त्याच्यावरती हुक स्टेप बनवावी. येस. त्याच्यानंतर सप्तसूर म्युझिकला हे टॅग करावं, सर्वेश सांडवेला सुद्धा टॅग करावं. ह्याला सुद्धा. त्याच्यानंतर ज्या पण व्ह्युअर्सचं अप्रतिम व्हिडिओ असेल त्याला माझ्याकडून एक मस्तपैकी गिफ्ट भेटणार आहे. आणि ते गिफ्ट खूप वेगळं असणार आहे, कारण ते मी इथे रिव्हील करत नाही आहे. ते तुम्ही आवश्यक जाऊन किंवा ह्याला या माणसाला टॅग करा आणि ते गिफ्ट काय असणार ते नक्की बघा, कारण ते गिफ्ट खूप वेगळं आहे. बरोबर. खास फक्त यशसाठी देतोय. आणि बाकी तू माझ्याशी खूप बोललास, आम्ही तर एकत्र मित्रच आहे. बाकी तू आर्टिस्टशी बोलून घे जे आपल्या टीमचे. तर आता आपण त्याचबरोबर आता आपण त्या दोघांकडे वळूया. चलो. तर जसं तुम्ही मगाशी बघितलंच होतं की आपण सर्वेशची थोड्याफार गप्पा मारल्या, त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याशी बोलला सुद्धा आहे. आणि आत्ता माझ्यासमोर आहेत म्हणजेच अख्ख्या गाण्याचं जे सगळ्यात मेन आणि महत्त्वाची जे लोक असतात म्हणजे ॲक्टर्स, जे लीड असतात, त्याच्यामध्ये तुमचा सर्वांचा लाडका आणि माझा देखील म्हणजे जगदीश जोरे. आणि आपल्यासोबत आहे सानिका मॅम. सानिका मॅम, तुमचं दोघांचं आणि जगदीश आज आमच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे म्हणजे यश घाग ब्लॉग्स. तर आमच्या व्ह्युअर्सना तुम्ही दोघंही 2 शब्द आजच्या लॉन्चबद्दल
आणि ह्या सॉन्गच्या थोड्याफार जी काही मस्ती असेल किंवा तुम्ही शूट करा तुमच्यातले वेळ ते क्षण तुम्ही 2 शब्द काय एक्सप्रेस करा. तर पहिला मी जगदीशकडे येतो. सानिका बोलणार. अच्छा पहिला आपण Ladies मॅमकडे first. बोलूया. या लेडीज फर्स्ट. सो अच्छा ओके. तर आज आम्ही दादर कार्निवलला आलो आहे Okay. आमच्या सॉन्गचं प्रमोशन करायला. अँड इट वॉज रिअली फन एक्सपिरियन्स कारण खूप सारी लोक जमले होते. खूप होत्या. काय खूप होते लोक. खूप लोक जमले होते आणि हा थोडा नर्वस होतो. नर्वस होता निशा आहे ना त्याच्यामध्ये. बट इट वॉज रिअली फन. आणि सॉन्ग शूट करताना खूप जास्त मजा आली. ॲक्च्युली एकाच दिवसाचा टाइम स्पॅन होता one day. त्यामुळे एवढं बॉन्डिंग नाही झालं पण त्या एका दिवसात पण आम्ही खूप जास्त मजा केली. म्हणजे आमचे जे डिरेक्टर आहेत सर्वेश सर त्यांनी खूप सगळ्यांना असं जेलअप केलं. yes. त्यामुळे असा तो बार कुठेच नव्हता सुपिरियॉरिटी इन्फिरियॉरिटीचा. वी वर ऑल द सेम अँड हॅड अ गुड टाइम टुगेदर. आणि जेवढं मी गाणं बघितलंय तुम्ही लोकांनी सुद्धा बघितलंच असेल तर सानिका मॅमची त्यातली जी स्टार्टिंगची झलक आहे ते जे बाल्कनीच्या बाहेर येऊन जे केस झटकणं हां. तो क्षण तुम्ही नक्की बघा. ती मोमेंट खूप छान आहे कारण तिची ती फर्स्ट झलक आहे त्या गाण्यामध्ये. Yes. तेव्हा मी आणि बघतो ते. मी हा, बघतो त्याचा. जे जगदीश असा जे एक सरप्राइझिंग मोडमध्ये असतो ना तो क्षण. मेस्मराइज. तर तसंच तिचं हे पहिलंच गाणं होतं आणि त्या बेसिकली आहेत एक टेलिव्हिजन मालिका ॲक्ट्रेस आहे. ज्यांनी आतापर्यंत किती मी 2 मालिका केल्यात. माझी कलर्स मराठीवर लय आवडतेस तू मला चालू होती आणि आता मी करते स्टार प्रवाहावर नशीबवान. ती तुम्ही पाहू शकता रात्री 9 वाजता आणि जिओ हॉटस्टारवर. जेवढे मम्मी लोक कोणी बघत असाल येस चेहरा देख के लेना. आणि बघा हा नक्की बघा. तर आता आपण तसंच जगदीशकडे वळूया. येस. सर्वात Hello. खास आणि महत्त्वाचा विषय जगदीश जोरे. अतिशय भारी आहे भाई एकदम. शब्द कमी पडतील अरे बोलायला. बाई. कारण व्हिडिओ बघा आत्ता नुकताच त्याच्या फीडला एक नवीन व्हिडिओ आहे. तो व्हिडिओचं गाणं काय होतं कोणता व्हिडिओ आहे? आता रिसेंटली जे तू एकदम फ्लोमध्ये हा त्याच्यावर कधी फ्रंट कधी लेफ्ट कधी राईट हा का नाही आठवत मला. असं होत राहतं. टाकलं असेल मी काहीतरी. हा असं काहीतरी चांगलं असतं टाकतो पण मध्ये. मी. हो. तर आता सर्वप्रथम मी तुझं देखील स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर तू आमच्या व्ह्युअर्सना 2 शब्द काय सांगशील? 2 शब्द मी सांगेन की आमचं गाणं आलंय देव नवसाला. संपलं 2 शब्द. आमचं गाणं आलंय देव नवसाला पाव. सो ते खूप सुंदर झालंय. आजच लॉन्च झालं आणि हिने सांगितल्याप्रमाणे की इथं फेस्टला आम्ही आलो होतो. सो खूप मजा आली आणि गाणं बघा. लिंक कुठं आहे? डिस्क्रिप्शनमध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये तर आहेच पण Like, share, subscribe. स्क्रीन सुद्धा ब्लिंक होत आहे तिथे सुद्धा लक्ष राहू द्या. सो गाणं बघा आणि खूप कमेंट्स करा. जगदीश जगदीश नावाने कमेंट्स करा फक्त. तुम्ही सर्व ह्याला तर नक्की जगदीश ओळखतच जगदीश असाल. करा फक्त. सानिका सानिका नगर. कारण अख्ख्या गाण्यामध्ये जगदीशची जी सुरुवातची जी झलक आहे म्हणजे दरवाजा उघडून अगदी बाहेर येणं ते सुद्धा खूप मस्त आणि छान आहे. जे माझं फेवरेट होतं कारण गाणं आपल्याला रिलीज आणि लॉन्च झालेलं आहे 4 वाजता राईट. 4 वाजता. 4 वाजता आणि आता इथे त्याचं स्क्रीनिंग होतं म्हणजे मोठ्या पडद्यावर. तसंच ह्या दोघांना सुद्धा जास्तीत जास्त सपोर्ट करा प्रेम करा. जगदीशला तुम्ही करतच असाल. मॅम ह्या अल्बमच्या क्षेत्रात नवीनच आहेत. तर मलाही खूप तसंच- प्रेम द्या म्हणजे मीही खूप छान छान व्हिडिओज घेऊन येस. आता आपण आता बाकीच्या तुमच्या रिस्पॉन्सवर येते मी अल्बम्स करावे की नाही करावे त्यामुळे खूप सारं प्रेम द्या. तर आता आपण बाकीच्या टीमला भेटूया बॅक स्टेजवर. चलो जसं मगाशी आपण स्टारकास्ट होते जे तुमच्या सर्वांचे आणि माझे देखील लाडके होते त्यांच्याशी आपण 2 शब्द जाणून घेतले. त्यांचे मनोगत जे काही होते ते आपण ऐकले. तर तसंच प्रत्येक कामाला जो काही सपोर्ट लागतो ज्याला आपण बॅक सपोर्ट म्हणू शकतात किंवा अख्ख्या ह्याच्यामध्ये जो खारीभर वाटा असतो प्रत्येकाचा तशीच आपल्यासोबत त्या अख्ख्या देव नवसाला पाव ह्या गाण्याची जी बॅक टीम होती म्हणजेच आपले कोरिओग्राफर भाई आणि असिस्टंट कोरिओग्राफर आहेत आणि सर्वात खास ज्यांची ओळख मला करावीशी वाटेल म्हणजे सर्वेश सांडवेला जे ह्या मनोगत आहे ज्या व्यक्तीचं हे त्याला सपोर्ट करणारे म्हणजे त्याचे 2 AD म्हणजे असिस्टंट डिरेक्टर. तर आत्ता आपण ह्या चौघांसोबत आहे आणि सर्वप्रथम म्हणजे भाई तुमचं दोघांचं स्वागत आहे माझ्या या यश घाग ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. थँक्यू. आणि तसंच तुम्ही 2 शब्द माझ्या व्ह्युअर्सना काय शेअर कराल जसं तुमचा अनुभव सांगू शकतात तसं काहीतरी. अनुभव सॉलिड होता आणि खूप मजा आली हा व्हिडिओ करताना. कारण सध्या मराठी सॉंग्स असे एवढे हाईप्ड आहेत आणि ॲज अ कोरिओग्राफर आमच्यासाठी पण चॅलेंजेस असतात की काय नवीन रीलसाठी आम्ही बरोबर. काय ट्रेंड करू शकतो आणि आय फील ह्या सॉन्गमध्ये पण
तो ट्रेंडी पार्ट आहे ते रीलसाठी तुमच्यासाठी स्कोप आहे आणि हुक स्टेप आहे ती जी तू मगाशी बोललायस आणि तुम्ही देखील बघितली असेल. आणि ते मी तुझ्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी त्या पार्टचा रील बनवा, सिग्नेचर पार्टचा रील बनवा आणि आम्हाला टॅग करा. आणि टॅग केल्यानंतर जे काही गिफ्ट आणि जे काही आहे ते मी सर्वेशनी मला सांगितलं ते सुरुवातीला. तर तसंच आता आपण थोडंसं असिस्टंट कोरिओग्राफरकडे वळूया. भाई, तुझं स्वागत आहे माझ्या यश घाग ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या भाईकडून आपण जाणून घेऊ की एक असिस्टंट कसा असतो, ज्याची तडजोड असते ती प्रत्येकाला दिसत नाही, कारण तो एका पर्सनॅलिटीच्या मागे असतो. तर तसंच मी देखील असिस्टंट वगैरे करून झालेलो आहे आणि मला त्याचा अनुभव आहे. तसंच तो भाईकडून विचारू, भाई शूट के टाइम आपको इनके साथ एज अ असिस्टेंट कोरियोग्राफर थे आप इनके, और जो अपने सर्वेश के इसमें जो भी आपका थोड़ा फॉर हैंड ओवर था इसमें आपको कैसा लगा? तो आप 2 शब्द क्या बताओगे? So first of all, कहाँ पर भी this assistant बोल तू बोल. असिस्टेंट का ये जो भी टैगलाइन है दैट इज जस्ट अ टैगलाइन, दैट्स वो एक जस्ट वर्क प्रोफाइल के लिए टैगलाइन है. रेस्ट एवरीवन इज लाइक फैमिली. जैसे कि सौरभ सर मेरे एक्चुअली लाइक ब्रदर है. Okay. सो आई लाइक वर्किंग विद हिम लाइक लास्ट बहुत सालों से मैं काम कर रहा हूँ. सो कभी वैसा कुछ ये असिस्टेंट वाला सीन तो कभी था ही नहीं हम लोग के बीच में. एंड इट इज़ जस्ट ऑल लव एंड इट वाज नाइस वर्किंग विद दिस ऑल द पीपल, ऑल द न्यू ग्रोइंग किड्स. जैसे कि सर्वेश इज़ अ वेरी ग्रेट डायरेक्टर, लाइक एज पर्सनली ऑल्सो मैं उनसे बहुत बात किया हूँ. एंड द ट्रैक, एक्चुअली आई वांट टू टॉक अबाउट द ट्रैक वाज सो गुड. जब भी कोरियोग्राफ करने के लिए बैठा था तभी आई गॉट दैट वाइब कि भाई ये कुछ तो फटेगा, या एक्चुअली कुछ तो फटेगा. अगर उसका इम्पोर्टेंस पहुंच गया, आई एक्चुअली फटने वाला चीज़ एंड इट इज़ गोइंग टू बी एंड इट वॉज फन. तसंच तुम्ही त्यांच्याकडून देखील आता ऐकलंच असेल. तर आता आपण थोडंसं असिस्टंट डिरेक्टर या टीमकडे, या कल्पाकडे वळूया. म्हणजेच आपल्यासोबत आहे सुजल सनस. येस. आणि देवांशी पवार. ह्या दोघांचं आपण परत एकदा स्वागत करूया आमच्या यश घाग ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही सर्वेशला जो काही हातभार लावला किंवा जे काही त्याच्यासोबतचे जे काही मस्ती होते, मोमेंट्स होते, किंवा जी काही शूटला धमाल आली, किंवा तुम्ही आता ह्या फील्डमध्ये कधीपासून आहात, ते तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला 2 शब्द एक्सप्रेस करा. तर कोण, तू की ती? त्याला बोलू. कसं आहे, सर्वेश माझा पहिल्यापासूनचा मित्र आहे. ओके. पण त्यासोबत मी फर्स्ट टाईम हा प्रोजेक्ट केला, त्याच्यासोबत काम केलं ॲज अ असिस्टंट डिरेक्टर हिच्यासोबत. आणि मला इतकी मजा आली कारण तो दोन्ही गोष्ट हँडल करत होता ॲट द सेम टाईम. तो सगळं हसून खेळून पण चालत होता आणि ॲट द सेम टाईम तो सिरियस पण होता. आणि हे खूप काय काय शिकायला भेटलं मला माझ्याच मित्राकडून असं डायरेक्टर. तर आता आपण जरा मॅमकडे वळूया. तर मी थिएटर ॲक्टरसुद्धा आहे, मी रॅपर आहे. आणि जेव्हा सर्वेश म्हणाला की गाणं करतोय तर म्हटलं चला करूया, काहीतरी करूया. मला इनिशियली माहितीच नव्हतं की मी स्वतः असिस्टंट डिरेक्टर असणार आहे, या प्रोजेक्टमध्ये माझा रोल काय असणार आहे. कारण तो मला म्हणाला तू एवढं काय करतेस तर काहीतरी कंट्रीब्यूट कर. आणि शेवटी एंडला मग असिस्टंट डिरेक्टर बनून गेले मी. पण मी असं म्हणेन की 2 गोष्टी हा म्हणाला, मी तर म्हणेन इतक्या गोष्टी आम्ही शिकलो आहे. म्हणजे अक्षरशः आम्ही प्रोडक्शनपासून, लाईट्सपासून, साऊंडपासून सगळं केलं सेटवरती. आणि फार मज्जा, फार. कारण तेच तर आहे ना, नुसतं तुम्ही एकच गोष्ट जी तुम्हाला दिलेली आहे ती केली तर तुम्ही एक्सपांड नाही होऊ शकत, तुम्ही ग्रो नाही होऊ शकत. त्याचसोबत तुम्ही जर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये घुसलात, आता मला कळालं आहे की लाईट्स कशा हव्या असतात, लाईट कमी जास्त कशा करतात, साऊंडसुद्धा मी प्ले करत होते, मी कॅमेरामध्ये सुद्धा होते पाठीपुढे, आम्ही दोघंही त्या बाबतीत. तर इतकं छान वाटलं म्हणजे ओव्हरऑल टीम सगळी खूप छान आहे, खूपच सगळे मनाने चांगले. वी वर द यंगेस्ट ऑन सेट, बोथ ऑफ अस. आय एम 19, ही इज 20. वी वर यंगेस्ट ऑन सेट. पण कोणी असं वाटून नाही दिलं की अरे कच्चा लिंबू आहे. आम्हाला पण तेवढाच रिस्पेक्ट, तेवढंच प्रेम जे बाकीच्यांना मिळत होतं, जे स्टार कास्टला मिळत होतं तेवढंच आम्हालाही मिळत होतं. बरोबर. तर खूप सुंदर वाटलं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. तर तसंच आता आपण ह्या चौघांकडे येऊ. तुम्ही चौघांचे सुद्धा मनोगत ऐकून घेतले, मग त्यांचे जे काही बाईट्स होते तुम्ही ऐकून घेतले असाल. तर आता नक्की सॉन्ग रिलीज झालेलं आहे आणि आमच्या सर्वांकडून तुम्हाला एकच सांगण्यात इच्छुक आहे की जावा लवकरात लवकर आणि सॉन्ग बघा. ही आमची संपूर्ण टीम होती ज्यांना तुम्ही भेटलात. डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक आहे, देवा नवसाला पाव. आणि लवकरात लवकर जाऊन रील्स बनवा आणि आमचं गाणं ट्रेंडला आणा. येस, बाय. तर तसंच आता बऱ्यापैकी तुम्ही टीम बघितलं असेल, पण अख्ख्या गाण्यामध्ये जे ह्या सरांचा जो खारीवर वाटा आहे तो तुम्ही नक्की बघा. कारण ह्या सरांचं जे काही मॉन्टाज दाखवलं ना
ते खूप वेगळं आहे. आणि गाण्याच्या शेवटला जे काही वर्डिंग्स आले आहेत त्यासुद्धा खूप अशा मनाला भावण्यासारख्या आहेत. कारण प्रत्येक यंगस्टरची ती एक वेळ असेल, त्या वेळेतून तो निघाला असेल किंवा जात असेल, तशा काही गोष्टी. तर सगळं तसं आता सर तुमचं स्वागत आहे आमच्या या यश घाग ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर तुमचं नाव प्लीज सांगा. माझं नाव विकास मोजर. ओके. आणि ह्या सप्तसूर म्युझिक कंपनीच्या निमित्ताने देवा नवसाला पाव हा आमचा म्युझिक अल्बमचा आज लॉन्च झालेला आहे. ओके. गाणं खूप कमाल झालेलं आहे आणि त्यामागे आता तुम्ही पाहिलंच असेल की आमचे सर्व युनिटनी एवढी मेहनत केलेली आहे. गाणं करतानाही आम्हाला फार मजा आलेली आहे. आणि ह्या अल्बमच्या निमित्तानं एक छोटीशी भूमिका ज्याने माझ्या वाटायला आलेली आहे. जे जगदीशचं या गाण्यामध्ये जे एक अधुरं प्रेम आहे, बरोबर. तर ते अधुरं प्रेम ते त्याला मिळतं की नाही, तर काय पुढे त्या जगदीशचं होतं किंवा त्या प्रेमाची लव्ह स्टोरी काय आहे हे तुम्हाला हे गाणं तुम्ही नक्की पहा. या गाण्यातून तुम्हाला पाहायला मिळेल. गाणं पण खूप छान आहे आणि हे नक्कीच आम्ही तुम्हाला रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवलेलं आहे. आणि इथून पुढे आता सर्व ते तुमच्या हातात आहे. गाण्याला खूप लाईक करा. आमचं चॅनल सप्तसूर म्युझिक कंपनी आहे, त्यांना सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हे आम्हा सर्व कलावंतांसाठी असेच कायम आमच्या पाठीशी उभे राहू द्या. तसंच सर तर नुकतेच ॲक्टर नव्हते, ते प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये सुद्धा देखील होते. तसंच सर खरंच खूप धन्यवाद. रोज रोज माग माग दुरून तुला बघणं, दिन रात राणी माझ तुझ्यासाठी जगणं. रोज रोज माग माग दुरून तुला बघणं, दिन रात राणी माझ तुझ्यासाठी जगणं. देवाकडं मागतो या एकच मागणं, देवाकडं मागतो या एकच मागणं. करतो या नखरातीचा घाम, देवा नवसाला पाव हा केला धाव माझा लय दिवसाचा पसला डाव. देवा नवसाला पाव हा केला धाव माझा लय दिवसाचा पसला डाव. देवा नवसाला पाव. हिप्पी ती वेळ आलेली आहे. पण जे आपला जो व्लॉग होता म्युझिक लॉन्चचा, ज्यासाठी मला सर्वेशनी इन्व्हाइट केलेलं, तर त्याची वेळ आता इथे संपलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भाऊला 2 शब्द बोलायचे एंडसाठी. तर काय म्हणशील? 2 शब्द पहिले माझे सांगतो, मग नंतर याचे सांगतो. की माझ्या टीमला तुम्ही भेटलात, त्याच्यानंतर माझं मनोगत तुम्ही ऐकलत, तर परत सांगतोय की सप्तसूर म्युझिकला जाऊन सबस्क्राईब करा आणि फटाफट रील बनवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यश घाग हा माझा चांगला मित्र आहे. त्यांनी खूप आत्ताच 1 वर्ष झाली असतील ना ब्लॉग म्हणून. हां, 1 वर्ष झाली आणि त्याचं चॅनलसुद्धा चांगलं चालतं आहे. तर बेस्ट मॉनिटाईजसुद्धा आहे, पण त्याला बेस्ट विशेष द्या आणि खूप मोठं करा यशला. मला चांगला वाटेल तो माझ्यासोबत अजून पुढचे प्रमोशन्स व्हिडिओ बनवशील ना. तर तसंच ह्या चॅनलवर तुम्ही नक्की नवीन असाल तर ह्याला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि लवकरात लवकर मला कळवा कोणत्या कोणत्या विषयांवर काय काय मी केलं पाहिजे. तोपर्यंत भेटू अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये.